उपजिल्हा रुग्णालय टेंभुर्णी भूमिपूजन आमदार शिंदे बंधू रणजित भैया शिंदे यांच्या व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टेंभुर्णी येथे संपन्न झाला। नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी नाता सावंत। सध्या टेंभुर्णी शहरामध्ये लोकसंख्या गेड वाढते, हायवे मोठ्या प्रमाणात होतोय आणि ह्या हायवेवरती छोटे मोठे अपघात दररोजच होतात। या पार्श्वभूमीवरती टेंभुर्णी ठिकाणी रुग्णालयांना जी सेवा मिळाली पाहिजे त्याचा जो प्रश्न होता, उपजिल्हा रुग्णालय हे जागेचा भूमिपूजन या ठिकाणी सोहळा संपन्न होते। माढा तालुक्याचे आमदार बबनरावजी शिंदे साहेब, संजय मामा शिंदे करमाळ्याचे आमदार व इतर अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यासोबत शिवाजी पाटील साहेब आहेत। पाटील साहेब, हा जो 50 खाटांचा सुसज्ज असा हॉस्पिटल होणार आहे, याचा भूमिपूजन सोहळा आता संपन्न होते। हे हॉस्पिटलची आहे रचना कशी असणार आहे? ही आज आपल्या टेंभुर्णी शहरामध्ये अत्यंत अनेक वर्षाची मागणी पूर्णत्वास येत आहे। याचं कारण की आपण कोविडच्या काळामध्ये बघितलं असेल की लोकांचे किती हाल झाले आणि म्हणून 2001 मध्ये प्रथम मान्यता आमदार बबनदादा शिंदे साहेबच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना संजय मामा शिंदे असतील, आमच्या मिसेस अंजना देवी पाटील जिल्हा परिषद सदस्य असतील, यांनी प्रयत्न करून की टेंभुर्णी सारख्या ठिकाणी एक 50 खाटाचं रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलं। पण जागेचा प्रश्न निर्माण झाला, एवढी मोठी जागा नव्हती टेंभुर्णीमध्ये आणि मग महाराष्ट्र शासनाची जागा आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली मागणी केली आणि ती शासनाने दिली। पण त्यासाठी शासनाला पैसे भरावे लागले आणि म्हणून खरं 2 वर्षाचा काळ गेला आणि आज सोन्याचा दिन उगवलेला आहे। गोरगरीब जनतेला आज आपण पाहतोय की जिल्हा परिषदचं जे रुग्णालय आहे तो कमी पडत होतं, टेंभुर्णीची संख्या वाढलेली आहे आणि आज 6 नॅशनल हायवे, रोज अपघाताचं प्रमाण बघितलं तर या जिल्ह्यात सगळ्यात मोठं शहर कुठलं असेल तर टेंभुर्णी आहे। कारण 6 नॅशनल हायवे मंजूर झालेले आहेत, त्याचे काम चालू आहेत, अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। बरेच रुग्ण दवाखान्यात जाईपर्यंत एक्सपायर होतात आणि त्याला तातडीनं जर सेवा मिळाली तर त्यांचा जीव वाचतो आणि ते खरंच श्रेय आमदार बबनदादा शिंदे यांना जाणार आहे। कारण त्यांनी शासनाला एवढे प्रयत्न करून 50 खाटाचं आज उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन होतंय। मी त्यांचं स्वागत करतो। त्याचबरोबर संजय मामा असतील, रणजित भैया शिंदे असतील, या सर्व मंडळींच्या उपस्थितीत आज इथं भूमिपूजन होतंय। या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करेन की आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून जी आज शोभा वाढवलेली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करतो। हे चॅनल तर आपल्याला माहित आहे की जिथे जिथं प्रश्न असतील तिथे हे चॅनल जातंय। MS मराठी चॅनल, नाता सावंत त्यांचे संपादक असतील, त्यांना सुद्धा मी त्यांचा आभार मानेन की हे जास्तीत जास्त लोकांमध्ये उद्या भूमिपूजन झाल्यानंतर हा कार्यक्रम लोक बघतील। गेली 2 वर्ष पाठपुरावा केला, कागदपत्र नेऊन देणं, हे आज आपण जिथं भूमिपूजन करतोय ती जागा खरं तर इरिगेशनची आहे आणि ती जरी शासनाची जागा असली तर दुसऱ्या खात्याकडे वर्ग करायला त्याला किती अडचणी होतात आणि ती सर्व प्रयत्न आम्ही आज सर्व या मंडळींनी दादांच्या मार्गदर्शनाखाली, रणजितभाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न केले। आज 50 खाटाचं रुग्णालय 100 खाटावर सुद्धा जाऊ शकतं आणि या सर्व कामाचे 20 कोटी रुपये त्याला मंजूर झालेले आहेत आणि त्याचं आपण आज भूमिपूजन करतोय। याचं काम लातूरच्या कंपनीने घेतलेलं आहे, त्यांची कंपनी माणसं आज उपस्थित आहेत आणि जवळजवळ एकूण त्याचं सर्व क्षेत्र 8350 स्क्वेअर फूटचं काम आहे। 3 मजली यामध्ये असून पहिल्या टप्प्यामध्ये टप्प्याटप्प्याने काम होईल, पण एक चांगली इमारत या टेंभुर्णीत सुसज्ज असं इमारत उभा राहील आणि एक देखणं रुग्णालय आपल्याला दिसेल। कोरोनाच्या काळामध्ये बघितलं की ज्या ठिकाणी जे हॉस्पिटल होते, हॉस्पिटलमध्ये खऱ्या अर्थाने सुविधा मिळत नव्हती आणि मोठ्या प्रमाणामध्ये टेंभुर्णीचे पेशंट जे होते ते बाहेरगावी सुद्धा आपले उपचार घेण्यासाठी गेले होते। पण खऱ्या अर्थानं हे 50 खाटाचं जे हॉस्पिटल आहे, जे उपजिल्हा रुग्णालय हे जर झालं तर टेंभुर्णीच्या वैभवामध्ये नक्कीच भर पडणार आहे। मी कॅमेरामन सह नाता सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल।